हो, संगीतामध्ये एक अशी जादू आहे महाराज. आजकाल नवीन नवीन प्रयोग व्हायला लागले. दवाखान्यामध्ये जे पेशंट असतात त्या पेशंट्सला सुद्धा चांगलं म्युझिक, चांगलं संगीत, आपलं भारतीय शास्त्रीय संगीत त्यातले त्यात ऐकू घालायचे प्रयोग चालू आहेत. म्हणजे पेशंटच्या त्या गोळ्या औषधाच्या ट्रीटमेंट सोबतच संगीताची सुद्धा ट्रीटमेंट द्यायलेत. म्हणजे तब्येतीमध्ये अजून किती लवकर सुधारणा होईल आणि ते प्रयोग यशस्वी देखील व्हायलेत. बऱ्याच ठिकाणी ज्या मोठ्या मोठ्या नर्सरी असतात त्या ठिकाणी कशाचे फुलाचे, काही फळझाडाचे रोप तयार व्हायलेत. त्या रोपांना देखील संगीत ऐकू घालण्याचे प्रयोग चालू आहेत. तिथं सुद्धा त्या संगीत चालू असल्यामुळं, गाणे, संगीत, काहीतरी चांगलं संगीत ऐकू घातल्यामुळं ते फुलझाडं, फळझाडं, काही भाजीपाल्याचे रोप ते सुद्धा पीक दुप्पट निघायला लागले. एक तर माग मी नेटवर पाहिलं, एक गाईचा आणि म्हशीचा तबेला, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मोठं गोठा, त्या गोठ्यामध्ये गाईला आणि म्हशीला देखील हेडफोन लावून संगीत ऐकू घालायला. पाहिला का व्हिडिओ? कोण पाहिला नाही? मी वाटल्यास मला तुम्ही व्हॉट्सअपला टाका, मी तुम्हाला लिंक पाठवतो त्याची. हो, गाईला आणि म्हशीला जी 5 लिटर दूध द्यायची ती 7 लिटर दूध द्यायली गाय. संगीतामध्ये एवढी जादू आहे. हो, म्हणून म्हणतो, जिसको सारे गम में मजा आता है ना, जिसको सारे गम पधनी सा, जे 7 स्वर आहेत, जिसको सारे गम में मजा आता है उसके सारे गम छूट जाते हैं. जिसको सारे गम में मजा आता है उसके सारे गम छूट जाते हैं. भाषेतली जादू, संगीतात एवढी जादू आहे. चला, कोणपर्यंत आलतो आपण? भगवान शंकर ध्यान मग्न आहेत, समाधी लावून आहेत आणि त्या समाधी मधून जागृत करण्यासाठी सर्व देवी देवतांनी विनंती केली, हे भोले शंकर पधारो, पडा संकट यहा. सर्व देवतांनी विनंती केली. समाधी अवस्थेतून शंकरजी बाहेर आले आणि विचारलं, काय रे, काय इच्छा आहे? तेव्हा सर्व देवदेवतांनी सांगितलं, देवा, तारकासुर मातलाय आणि सर्व सृष्टीच्या कल्याणासाठी आमची सर्वांची एकच विनंती आहे, तुम्ही लग्न करा. म्हणले, मी लग्न करण्याचा आणि त्या तारकासुराचा काय संबंध? कशामुळे लग्न करू? तुमचं तुम्ही पाहून घ्या. तुमच्या गादीला धोका आहे ना, तुमच्या स्वर्गाला धोका आहे, तुमचं तुम्ही पाहून घ्या. म्हणले, देवा तसं नाही. नारायण भगवंतानं सांगितले, तारकासुर जर मरणार असेल तर फक्त शंकराच्या पुत्राच्या हातूनच मरेल, दुसरं कोणाच्या हातून मरणार नाही. म्हणून तुम्ही लग्न करा. शंकरानं सांगितलं, मी लग्न करणार नाही. हो, मी लग्न करणार नाही. मग काय करायचं? सगळे जे आहेत देवी देवता ते पुन्हा नारायण भगवंताकडे गेले आणि नारायण भगवंताकडे गेल्याच्या नंतर नारायण भगवंताची पुन्हा विनवणी केली, देवा, महादेव ऐकायला तयार नाहीत, लग्नाला तयार नाहीत. तेव्हा नारायण भगवंत स्वतः विष्णू शेषशाही, विष्णू शेषाच्या गादीवरून उठले आणि कैलास पर्वतावर गेले आणि शंकरजीच्या पुढे हात जोडून सांगितलं, महादेवा, तुम्ही लग्न करा. म्हणले, एक बायको मेल्याच्या नंतर मी काय दुसरी बायको करायला का कलियुगातला मनुष्य आहे का? मी लग्न नाही करू शकत. सतीवर माझा अपार जीव होता, त्याच्यामुळे मी आता दुसरी पत्नी नाही करणार. मग तेव्हा सांगितलं, सतीचाच दुसरा अवतार पार्वती म्हणून झालेला आहे हिमालय पर्वताच्या घरी. तुम्ही हजारो वर्ष तपश्चर्यामध्ये असता. म्हणले, राम राम भजन करता, तुम्हाला काय माहित? म्हणले, असं आहे होय, ठीक आहे. म्हणले, मी तयार आहे. कशामुळे तयार आहे? आई, वडील, गुरु आणि देव यांची आज्ञा काहीही विचार न करता, तर्क कुतर्क न करता माणसानं मानली पाहिजे. शंकरजीनं सुद्धा सांगितलं. आणि काय, कोणाची आज्ञा सांगितली मी? आई, वडील, गुरु आणि देव. आणि जे नारायण भगवंत आहेत, विष्णू भगवंत, हे महादेवासाठी कोण आहेत? गुरुही आहेत, स्वतः देवही आहेत आणि आई वडिलाच्या ठाई आहेत. मी मगाशी सांगितलं, सती सीतेचं रूप घेऊन आली होती तेव्हा आईच म्हणते ना. एकमेकाचे आराध्य आहेत. या चौघाची आज्ञा माणसानं काहीच विचार करायचा नाही. परशुरामाला आज्ञा दिली होती. परशुरामाच्या वडिलांनी, हो, अरे बघतोस काय, उडव मुंडका. एका क्षणाचाही विचार न करता आपल्या हातातला परशु घेतला, कापली. कोणाची मान? आईची मान. अरे विचार काय करतोस? या तीनही भावांना टाक मारून तीनही भावाचे मुंडके कापले होते परशुरामानं, एका क्षणाचाही विलंब न करता. पण पितृकृपेनं, हो, पिताजी प्रसन्न झाले आणि मग सांगितलं, तुझी पितृभक्ती पाहिली, प्रसन्न झालो, माग काय मागायचंय? हात जोडले होते परशुरामानं, मला सगळे जिवंत पाहिजे.
सुज्ञ तुम्ही, हुशार श्रोते, सर्वांना कथा माहित आहे. काहीच विचार करायचा नाही. वडिलांना आज्ञा दिली ना, बिंदास मान्य. आईना आज्ञा दिली ना, मान्य. गुरु आणि देव त्यांची सुद्धा आज्ञा शिरसा वंद्य मानायची. आणि शंकरजीनं तेच केलं. तुमची हरेक आज्ञा मला मान्य आहे नारायण भगवंता, मी लग्न करायला तयार आहे. आता मुलगी पाहायला जायचं म्हणले, पण मुलगी पाहायला जायचं कसं, कोण जायचं? ते का आजचा काळ होता का? निघाला नवरदेव स्वतःच. होय सागर महाराज? आता तुम्ही म्हणाल महाराज असा काही विषय निघाला की पुन्हा 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 होय सागर महाराज असं काऊन म्हणाले? कारण आमच्यात एकच राहिलाय ते काय आजचा काळ होता का? निघाला नवरदेव स्वतः, घेतली कोणाची तरी फटफटी उसने निघाला तिकडे एका सकोण्याला घेऊन. नाही, 7 ऋषी सप्तर्षींना बोलवलं. आणि पहा जुना जे काळ होता, हे चला विषय आला म्हणून सांगतो. जी पूर्वीची जी आपली पद्धत होती, आपली भारतीय संस्कृती अशी आहे, आई वडिलांना वाड वडिलांना आपल्या भावकीतल्या मोठ्या माणसांना मुलगी पसंत करायची आणि नवरदेवानं डोळे लावून लग्नाला तयार व्हायचं. ही परंपरा आहे आपली. पण आजकाल पोरग पोरगी तिकडच कुठेतरी लग्न करायले, तर मग माय बापाला फोन करून सांगतायत, बापा काय पप्पा येऊ की नको घरी? म्हणले काऊन रे, काऊन विचारायला? नाही मी लग्न केलं इकडे, कोर्ट मॅरेज. ही आपली परंपरा नाहीये, ही भारतीय संस्कृती नाहीये. हो, आपल्याला कथा याच्यासाठी ऐकायची आहे, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी बोध घ्यायचा आहे. बोध. नुसती कथा ऐकायची आणि घरी जाऊन पुन्हा हादडायचं, हे असं थोडंच आहे. कथा ऐकायची याच्यासाठी की प्रत्येक गोष्टीतून बोध घेता यावा. या गोष्टीतून, शंकराच्या विवाहातून, शंकराच्या लग्नाच्या कथेतून काय गोष्टी शिकायच्या आहेत? लवकर शंकरजी तयार झाले का लग्नाला? आजकाल माणसं तर ते एक बायको ती बिमार पडली की लगेच दुसरी पाहून ठेवायली. बिमार पडली की दुसरी पाहून ठेवायली. शंकरजी तयार नाहीत. माझा सतीवर खूप जीव होता आणि मी तिच्या आठवणीमध्येच आता माझं राहिलेलं आयुष्य काढणार, मी दुसरी बायको करणार नाही. पुन्हा नारायण भगवंताची आज्ञा शिरसावंद्य मांडली आणि लग्नाला तयार झाले. आता मुलगी पाहायला जायचंय, पण स्वतः निघाले का? हिमालय पर्वत कुठे आहे माहित नव्हतं महादेवाला, सगळं माहित आहे त्याला, पण स्वतः गेले का? नाही. सप्तर्षीला बोलवलं आणि सप्तर्षीला सांगितलं, जा तुम्ही आणि त्या मुलीची परीक्षा घ्या. परीक्षा गेल्या गेल्या सरळ लग्न ठरवलं असं नाही. आजकाल तर ते लग्न व्हायलेत महाराज, सोयरी संगचन, ते हार घालणं संगचन, लग्न आहे संगचन. तसं नाही. जा आणि त्या पार्वतीची परीक्षा घ्या. कोण आहे पार्वती? खरंच ती माझी पत्नी होण्याच्या लायकीची आहे का? तिची निष्ठा आहे का माझ्यावर? सप्तर्षी गेले आणि पार्वतीची चौकशी केली. काय ग पार्वती, हजारो वर्ष तप केलं? हो तप केलं. कशासाठी केलं? योग्य वर मिळावा म्हणून. योग्य वर? अग तू म्हण फक्त, तुझ्यासारख्या सुंदर मुलीला आमच्याकडे हजारो वर आहेत, कोणासोबत लग्न करणार? जगातील सर्वश्रेष्ठ पुरुष नारायण भगवंत विष्णू, त्याच्यासोबत लग्न कर. अगं ऐश्वर्यवान आहे, दिसायला खूप सुंदर आहे, त्याच्यासारखा सुंदर पुरुष जगामध्ये कोणी नाही. ती म्हणली, शंकरजी सोडून दुसरं कोणाचं नावही माझ्या कानावर पडणार नाही. मनामध्ये जर विचार केला असेल तर फक्त शंकराचा. जागृती स्वप्नी फक्त एकच विचार, एकाच पुरुषाचा विचार केला, तो म्हणजे शंकराचा. सप्तर्षीने सांगितलं, काय शंकर शंकर करायली पार्वती? काय त्या शंकराजवळ राहायला घर नाही द्याला, मसनवट्यात राहते, कपडे नाही घालायला, अंगाला राख लावते, व्याघ्र चर्म गुंडाळते, कशाला शंकर पाहिजे? म्हणले महाराज, शंकराविषयी जर काही बोलायचं असेल तर थांबा, नाही तर अन्यथा इथून निघून जा. मी शंकरांच्या विरोधामध्ये एक शब्दही ऐकणार नाही, एक शब्दही. अजून लग्न व्हायचं बाकी आहे, तरी पण होणाऱ्या नवरदेवाच्या विरोधात एक शब्द ऐकायला तयार नाही बाई. आणि आजकाल नवऱ्याचा अपमान सहन करायचा नाही. एकच आयुष्यामध्ये एकच गोष्ट करा तुम्ही, देव देव करणं, परमार्थ करणं. हिचं सगळं परमार्थ करायचा, पोथ ही ऐकायची, भजन कीर्तन ऐकायचं, घरी जाऊन पुन्हा मालकाला शिवाय द्यायच्या, आपल्याच महादेवाला शिवाय द्यायच्या. याला परमार्थ नाही म्हणत.
नवऱ्याचा अपमान सहन करायचा नाही. भले तुमचं ते माहेर का असं, सतीला जेव्हा अपमान झालेला पाहिला शंकराचा, आपल्या नवऱ्याचा अपमान होतोय, आपल्या नवऱ्याला आमंत्रण दिलं नाही, बस देहत्याग केला. देहत्याग माहेरामध्ये स्वतः यज्ञकुंडात उडी घेतली. तुमचं माहेर का असं ना, तुमच्या नवऱ्याला जिथं मान नाही, तुमच्या मालकाला जिथं मान नाही, तिथं एक मिनिटही थांबायचं नाही. पार्वतीनं सांगितलं, महाराज सप्तर्षी तुम्ही साधू आहात, शंकराचं गुण वर्णन सांगत असाल तर सांगा, भक्ती सांगायची असेल तर सांगा, पण त्यांच्या विरोधात बोलायचं नाही. मला जर पती पाहिजे तर फक्त शंकरच पाहिजे, शंकराशिवाय मी दुसरं कोणालाच वरणार नाही. तिचा ते निश्चय पाहिला, निर्णय पाहिला आणि सप्तर्षीनं सांगितलं, बस जय हो जय हो, धन्य आहेस तू, धन्य आहेस तू, धन्य आहेस तू. त्रिवार वंदन केलं आणि तिथून सप्तर्षी निघाले, थेट आले कैलासावर. कैलासावर आल्यावर बस शंकरानं विचारलं, काय महाराज आले का मुलगी पाहून? म्हणले, बस आम्ही मुलगी पाहून आलो आणि आम्हाला पसंत आहे. शंकराशिवाय महादेवाशिवाय तिच्या मनामध्ये दुसरा कोणाचाच विचार नाही, ती योग्य आहे लग्न करण्याला, तुम्हाला लग्नासाठी. बस असं ठरलं. आता देवायला वाटलं जमलं, आता तारकासूर मरते काय एका मिनिटात. पण इकडं बाबांना डोळेत लावून घेतले, कोण? शंकरानं. आणि एकदा डोळे लावले, असं होतं शंकराचं, आपल्यासारखं नाही. बस कथेमध्ये बसले की लगेच जांभळ्या दिल्या आणि लगेच डुकली आली, असं नाही. आणि दुसऱ्या मिनिटाला डोळे उघडले. एकदा डोळे लावले की हजारो वर्ष डोळे लावायचे शंकरजी आणि भजन आपल्या आत्मानंदामध्ये मग्न राहायचे. शंकरजी समाधीमध्ये लीन आहेत, पण देवी देवतांना काळजी पडली, आता शंकरजीला समाधीतून बाहेर आणायचं तर कसं आणायचं? शंकराची समाधी तोडायची हिंमत कोणामध्ये नाही, कारण त्यांच्यासारखा भोळा देवही कोणी नाही आणि त्यांच्यासारखा रागीट बाबा बी कोणी नाही. एकदा का जर तिसरा डोळा उघडला तर जळून राख. काय करायचं? हजारो वर्ष निघून चाललेले, दिवसामागून दिवस चाललेले, पण शंकरजीची समाधी तोडायची हिंमत कोणामध्येच नाहीये. पण सर्व देवी देवतांनी विनवणी केली कामदेवाची. कामदेवानी सर्व देवी देवतांनी विनंती केली कामदेवाला आणि कामदेव त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी शंकर भगवान तपश्चर्येला बसले होते किंवा ध्यानमग्न होते. ध्यानमग्न असलेल्या शंकराला समाधीतून बाहेर आणण्यासाठी काय काय केलं तुलसीदासजी गोड वर्णन करतायत आपल्या दोह्यामध्ये आणि चौपायामध्ये. सर्वजणांनी तयार राहायचंय. टाळी वाजवत वाजवत कान इकडं असले पाहिजे. कामदेव आला. आता कामदेव आला म्हणजे तुम्हाला सगळ्याला लक्षात आलं, मदन आला. मदन माणसाच्या आयुष्यातही जेव्हा मदनाचं आगमन होतं, कामदेवाचं आगमन होतं माणसाच्या आयुष्यामध्ये, म्हणजे माणूसही आपणही जेव्हा तारुण्यावस्थेमध्ये पदार्पण करतो म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये कामदेवाचं आगमन होतं. तेव्हा माणसाला उगीच ते आपल्याकडे एक सुलोचना चौहान म्हणलेलं काय गीत आहे बा लावणी, काय 16 तेव्हा कामदेवाचं आगमन सांगितलेलं आहे. कामदेवाचं आगमन माणसाला उगीच हवेत चालल्यासारखं वाटते, हवेत चालल्यासारखं. हो, कामदेवाचं आगमन जेव्हा झालं तेव्हा तुलसीदासजी गोड वर्णन करतायत. कामदेव त्या ठिकाणी आले ज्या ठिकाणी महादेव समाधीला बसले होते, ध्यानमग्न बसले होते. आता महादेवाची समाधी तोडायची तर कसं काय केलं त्यांनी? मंजूळ वारं सुटलेलं आहे, म्हणजे सुगंधित वारं सुटलेलं आहे. मंजूळ संगीत ऐकू येते, झाडाचे पानं वाजतायत, पण मंजूळ ध्वनी त्याच्यात मधून निघतोय. हो, सबके हृदय मदन अभिलाषा, लता निहारी नवहि तरुषाखा. सबके हृदय मदन अभिलाषा, लता निहारी नवहि तरुषाखा. नदी उमगी अम्बुधि कहु भाई, संगम करहि तालाब तलाई. सगळे त्या वनामध्ये, त्या जंगलामध्ये जेवढे काही पशु पक्षी होते, नद्या होत्या, तलाव होते, झाडं होते, त्यांची अवस्था सांगितली. सगळ्यांच्या हृदयामध्ये मदन अभिलाषा आहे. कामानं प्रवेश केला. कामानं प्रवेश केल्याबरोबर लता निहारी नवहि तरु शाखा. ज्या वेली होत्या, वेली त्या झाडाला गुंडाळलेल्या होत्या, त्या अधिकच झाडाला बिलगू लागल्या. आणि नदी उमगी अंबुदी कदुधाई, नद्याचा वेग समुद्राच्या दिशेनं वाढला. त्यांना असं वाटू लागलं मी समुद्रामध्ये लवकर जाऊन मिळावं. संगम करही तलाव तलाई, तलाव आणि सरोवर एकत्र येण्याचा प्रयत्न करू लागले.
जहाँ असी दशा जडन के बरणी को काही सचेतन करणी. जर जड वस्तूंची म्हणजे निर्जीव वस्तूंची जर अशी अवस्था असेल तर सजीवाची काय अवस्था असेल. जे जंगली श्वापद होते, जंगली जनावर होते किंवा प्राणी होते, ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये कामानं प्रवेश केलेला आहे. नदी उमगी अंबुदी कहू भाई संगम करही तलाब तलाए. जहाँ आशी दशा जडन के बरणी को कहीं सकई सचेतन करणी. पशु पक्षी नभ जलचारी भय धाम बस समय विसारी. सर्वजण पशु पक्षी सजीव निर्जीव सगळ्यांच्या मनामध्ये कामानं प्रवेश केलेला आहे, पण शंकरावर याचा काहीही परिणाम झालेला आहे. भगवान शंकरावर काही परिणाम झालेला नाहीये. हे जेव्हा कामदेवानं पाहिलं, महादेव आपल्या आपल्या समाधीमध्ये लीन आहेत. शंकराला पाहिलं कामदेवानं, शंकरावर तर काहीच परिणाम झाला नाही. मनामध्ये कामदेवाच्या अभिमानाला माझा काही परिणाम झाला नाही शंकरावर. बस स्वर्गातून नृत्यांगना अप्सरांना बोलवलं आणि शंकर जिथं समाधीला बसलेले होते त्याच्या भोवताली अप्सरांनी, शंकराच्या भोवताली अप्सरांनी नृत्य चालू केलं. नाच गाणं सुरू झालं, अप्सरांचं नृत्य सुरू झालं. ढोल नगाडे वाजू लागले, मंजूळ संगीत वाजू लागलं आणि ढोल नगाड्याच्या आवाजामुळं महादेवाची समाधी भंग झाली आणि महादेवाने डोळे उघडून सांगितलं, काय चालू आहे रे, कशाचा वाद्याचा गजर हा, बंद करा, बंद करा. चालते चालते तुम्ही नाही बरं का, तुम्ही बसा. शंकरानं सांगितलं, जे स्वर्गातून आलेले नृत्यांगना वगैरे वाजवणारे होते, सगळे गाणारे होते, सगळ्यांना सांगितलं चला चालते व्हायचं. कामदेवाचा काही परिणाम झालेला नाही. कामदेवाला राग आला आणि कामदेव एका वटवृक्षाच्या फांदी माग लपून बसलेला होता. एका झाडाच्या फांदीवर, समोरच्या मोठ्या हिरव्यागार वटवृक्षाच्या फांदी मागून कामदेवानं आपला पुष्पाचा धनुष्य काढला, पुष्पांचा फुलांचा धनुष्यबाण. त्या धनुष्यावर एक बाण चढवला फुलांचा आणि महादेवाच्या कपाळावर नेम धरून तो बाण सोडला. तो बाण कसा सागर महाराज सू सू करत बाण आला आणि महादेवाच्या कपाळावर लागला. त्यावेळेला महादेवाने तिसरा नेत्र उघडला आणि कोण बाण मारलाय, कामदेवानं. कामदेवाकडे एक दृष्टी कटाक्ष टाकला आणि एका क्षणामध्ये कामदेव जाळून भस्म केला. कामावर विजय मिळवणारे आपल्याकडे फार कमी लोक आहेत, कमी लोक. कामावर विजय मिळवणं एवढा सोपा नाही. विश्वामित्र हजारो वर्षाची तपश्चर्या, पण एक नृत्यांगना पाहिली की बस. कामावर विजय मिळवणारे मोजके. हे मागचा बाबा त्यातलाच एक. हनुमंतराय त्यातले जे, भीष्माचार्य, शंकरजी. कामावर विजय मिळवणारे फार बोटावर मोजणे आहेत, बोटावर मोजणे. म्हणून कामावर विजय मिळवला, काम जळून भस्म झाला. त्यावेळेला कामदेवाची पत्नी, काय नाव तिचं सांगा. आता एवढा वेळ मी बोललो, नरड कोरड घसा फुटायला आला. तुम्ही सांगा, 50 वर्षापासून कथा कीर्तन ऐकताय. चला आता नंबर तुमचा. चालता बोलता मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. 3 प्रश्नाची योग्य उत्तर दिल्याच्या नंतर हे चांदीचं नाणं तुम्हाला मी देणार. चालता बोलता टीव्हीला ऐकताय, त्याच्यामध्ये हे असंच अँकर विचारते. चालता बोलता मी तुम्हाला 3 प्रश्नाची उत्तर विचारणार, 3 प्रश्नाची योग्य उत्तर दिल्याच्या नंतर चांदीचं नाणं तुम्हाला देणार. कामदेवाच्या पत्नीचं नाव काय? हा बरोबर. रती आली आणि शंकरजी पुढे हात जोडून विनवणी करू लागली, मालक, सगळ्या देवाच्या आग्रहामुळे माझा नवरा तयार झाला तुम्हाला समाधीतून जागृत करण्यासाठी आणि तारकासुराला मारायचंय, जनकल्याणाचं काम आहे, पण तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं. यात माझ्या नवऱ्याची काय चूक होती कामदेवाची? मला माझा नवरा जिवंत करून द्या, जिवंत करून द्या. शंकराला पहा, देव म्हणलं की बस सब देवन के देव महादेव. राग यायलाही उशीर नाही आणि राग संपायलाही उशीर नाही. करुणा किंवा आली त्या रतीची आणि सांगितलं, बस केला तुझा नवरा जिवंत आजपासून, पण एकच अट, तुझ्या नवऱ्याला शरीर नाही, अनंग
बिगर शरीराचा तुझा नवरा जिवंत करतो म्हणले, केला जिवंत पण त्याला शरीरच नाही. रती म्हणली बिगर शरीराचा नवरा काय करू मी? कुठं बसलेला आहे तेही दिसन, भूक लागली तेही सांगन, झोपलाय का जागा आहे तेही कळन. बिगर शरीराचा नवरा काय करू म्हणले, त्याला शरीर सुद्धा मिळेल पण त्याला थोडासा अजून वेळ आहे. म्हणले किती वेळ? किती वेळ सांगा? कधी त्याला शरीर कधी मिळालं? भागवतामध्ये गोड कथा येते. रुक्मिणी सोबत जेव्हा देवाचं कृष्णाचं लग्न झालं, रुक्मिणीला पहिला मुलगा झाला. त्याचं नाव तोच कामदेव, कामदेवाचा अवतार. त्याचं नाव त्याला काय म्हणायचं? प्रद्युम्न. बरोबर? नाव फार अवघड आहेत बरं का नाव. आता पुढे नाव येणार आहेत भागवतात. नाव हिरण्यकश्यपू. म्हणावर एकदा. हिरण्यकश्यपू नाही, हिरण्यकश्यपू. आता पुढे शूर्पणखा. तसं प्रद्युम्न, शत्रुघ्न नावाचा उच्चार व्यवस्थित झाला पाहिजे. चला कुठपर्यंत आलो आपण? कामदेव. कामदेव जळून भस्म झाला. शंकरानं सांगितलं पुन्हा तुझा नवरा तुला परत मिळेल पण त्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल. आता जिवंत करतो कामदेवाला पण त्याला आता शरीर नाही, त्याला शरीर मिळेल पण भगवान श्रीकृष्ण जेव्हा रुक्मिणी सोबत लग्न करतील आणि त्यांना जेव्हा मुलगा होईल, मला जसा मुलगा, माझा मुलगा देवा म्हणजे त्या तारकासुराला मारणार म्हणून मला समाधीतून जागृत केलं ना, म्हणून आता तसंच जेव्हा कृष्ण लग्न करेल रुक्मिणी सोबत तेव्हा त्यांच्या पोटी तुझा नवरा मुलगा म्हणून जन्माला येईल, प्रद्युम्न त्याचं नाव असेल. रती तिथून निघून गेली आणि सगळे देवी देवता मग असे हात जोडून उभं राहिले येड्यासारखे. असे महादेवांना विचारणार झालं काय रे, कशामुळे नाराज? म्हणले काय देवा, 2 वर्ष कोरोना होता, तुम्ही समाधीमध्ये लीन होती, काय कोणाचं लग्न नाही, बुंदी नाही खायला, डीजे नाही नाचायला, काहीच नाही, नवे नवे कपडे नाही. म्हणले शंकरानं ओळखलं यायला काय म्हणायचंय ते. अरे म्हणले काळजी करू नका, लग्नाची तयारी करा. तुम्हाला असंच म्हणायचंय ना देवा लग्न करा. मी ओळखला म्हणले तुमचा हेतू, मी लग्नाला तयार आहे, लग्नाची तयारी करा. सर्वजण लग्नाच्या तयारीला लागले पण म्हणले आपण इकडे तयारी करतोय पण तिकडे जाऊन कोणतरी सांगावं लागेल ना, नवरदेव आता तयार झालाय लग्नाला म्हणून, बस कोणाला पाठवायचं? तर पुन्हा एकदा सर्वांनी नारदजीला बोलवलं. नारदजी आले शंकराजवळ, शंकरांचा निरोप घेतला. आता थोड्याच दिवसामध्ये शंकरजीचं आणि पार्वतीचं लग्न होणार आहे, शंकरजी तयार आहेत असा निरोप घेतला आणि नारदजी नारायण भगवंताचं भजन करत करत पुन्हा हिमालयामध्ये गेले. आपण सुद्धा सोयरी केला, नारदासोबत भजन करत करत हिमालयामध्ये जायचं. चला एकदा भजन करू. नारायण भगवंताचं भजन करत करत नारदजी हिमालयाच्या घरी पोहोचले आणि हिमालय आणि मैना राणीला एका मंचकावर बसवलं. नारदजी एका मंचकावर आहेत आणि सांगितलं मी जे भविष्य कथन केलं होतं ते सत्य होण्याची वेळ आलेली आहे. तुझी मुलगी हिमालया पार्वती जी आहे तिच्या लग्नाची वेळ जवळ आलेली आहे, लग्नाची तयारी कर. म्हणले नवरदेव कोण आहे? अरे